शिक्षक कशासाठी? आणि शिक्षकानं ते केलंच पाहिजे. जो शिक्षा करतो तो शिक्षक, अशी माझी व्याख्या होती. आणि ती शिक्षा केल्यामुळं माझे विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये ते येऊन सांगतात, तुमच्यामुळं मंत्रालयात कामाला आहे सर, तुमच्यामुळं मी शिक्षक झालो, तुमच्यामुळं मी प्राध्यापक झालो. मी त्यांना म्हणतो, तुम्हाला काय ऑर्डर काढली होती? तुमचा अधिकार नाही. नाही, तुमचा थाक. जिथं 50-60 मार्क पडत नव्हते तिथं 70-72 पडतात, पडले. आणि म्हणून मी तिथं निवड. शिक्षक इतके झाले का गाव सुनले. आपल्या तालुक्यात जवळजवळ 2-2, 3-3, 2-2 दरवर्षी 35 शिक्षक तयार करायची जोक नाही ना. आणि ते बाकीच्या खात्यात भरपूर आहे. बाकीचं तर खातं इतकं आहे का पार तुम्ही हरिद्वारला चला, त्र्यंबकेश्वरला चला, पण तिथं मोठमोठे साधू संन्यासी 9-10 जण कीर्तनकार आहे, प्रसिद्ध कीर्तनकार आहे. केवढा अभिमान. कामं ते करतात पण अभिमान मला आहे. कारण आपण केलेल्या कामाला चांगलं देवानं प्रायश्चित्त दिलं, चांगलं श्रेय दिलं. हा मला विद्यार्थी ही संपत्ती आहे. मी सांगत नाही का माझा एक बिघावर ऊस आहे का माझे 5 पोते गहू झाले, हे नाही सांगत. ही संपत्ती नाही. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे निवृत्त प्राचार्य न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बारगाव पिंपरी, तसंच के.जे. मेहता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नाशिक रोड या ठिकाणी प्राचार्य पदावर कार्यरत राहिलेले, आता सध्या निवृत्त प्राचार्य माननीय पंढरनाथ शेळके सर यांच्या निवासस्थानी आपण आहेत. त्यांच्याबरोबर आपण 2 शब्द बोलणार आहे. काही त्यांचा जो जीवनपट आहे आपण उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नमस्कार सर. नमस्कार सर. आपण ज्या शाळेत शिकला त्याच शाळेत शिक्षक झाला आणि निवृत्त प्राचार्य म्हणून निवृत्त झाला. आपल्या कारकिर्दीचा आढावा घ्यायचा आम्ही ठरवलंय, तर काय सांगशाल सर? मी माझी त्या शाळेची अत्यंत जवळकीनं त्या शाळेविषयी वाटतं. ती माझी दुसरी आई असं मला वाटतं. याचं कारण असं, मी 1963 साली आमच्या दातलीच्या प्राथमिक शाळेतून इयत्ता 7वी पास झालो. परंतु त्यावेळेला इंग्रजी शिक्षणाच्या सोयी नव्हत्या. अशा वेळेला माझ्या वडिलांनी मला पिंपरीला ते घेऊन गेले दाखला घेऊन. तिथं गेलो तर त्याच दिवशी 3 जून 1963 ह्या दिवशी पिंपरीच्या वेशीमध्ये शाळेचं उद्घाटन झालं हायस्कूलचं. तिथं गेल्यानंतर त्यांचे तिथं मामा होते वडिलांचे, पुंजाना नावगले. त्यांच्या हातामध्ये त्यांनी दाखला दिला आणि सांगितलं की याला इथं शाळेत घालायचं. आणि पुढं तो दाखला पाहिलं तर त्या मामांना म्हणजे माझ्या आजोबांना आनंद झाला. त्यांनी दाखला त्यावेळेला भावी जोशींकडे दिला. त्यावेळेला इतकाच कार्यक्रम होऊन गेला होता आणि कार्यक्रमाची आवरसावर चालली होती. म्हणून त्या शाळेच्या इतिहासातला रजिस्टर नंबर 1 आहे. हा पहिला अनुभव. तिथं मी शिकलो. शिकल्यानंतर पुढं ग्रॅज्युएट झालो. 1971 साली मी बीकॉम झालो. बीकॉम डिग्रीला त्यावेळेला खूप मान होता, खूप मोठेपणा राहायचा. आणि मी लाड सांगायला, मी त्यावेळेला आमचे ते पिंपरीतले जे पहिले सर होते माझे भावी जोशी सर, त्यांच्या घरी गेलो नाशिक रोडला. सांगायला गेलो का मी बीकॉम पास झालो. आणि ते सांगितलं, त्यांच्या पाया पडलो, त्यांना ते सांगितलं. त्यांना खूप आनंद झाला. माझा विद्यार्थी बीकॉम झाला हे त्यांना खूप चांगलं वाटलं. ते म्हणे आता पुढे काय करायचं ठरवलं. कुठला आता कुठेतरी नोकरी लागेल, एखाद्या बँकेत लागेल, एखाद्या ऑफिसमध्ये एखाद्या कुठेतरी चांगली नोकरी लागेल मला. नाही म्हणे असं नाही का आता काय करतो म्हणे, कशाला ते आकडे मोडीन, ते डोकं खातो, जाय आपल्या शाळेवर. तिला पिंपरीला पाठवलं. पिंपरीला आलो. मला नेमकं त्यावेळेला नाशी पाटील हेडमास्तर होते. त्यांनी विषय दिला समाजशास्त्र जुन्या 11वी पर्यंत. त्या 11वी पर्यंतच मी त्या समाजशास्त्र शिकेल. परंतु मी प्रयत्न असा केला, अभ्यास करून जायचो. रोज विद्यार्थ्यांपेक्षा प्रत्येक प्रकरणावर चांगली वेगवेगळी पुस्तकं वाचायची. नाशिकला कुठे गेलो तर मला फक्त एकच ना, तिथल्या याच्यात जायचं, पुस्तकाच्या दुकानात जायचं आणि जी इतिहासाला उपयुक्त ठरतील अशी पुस्तकं शोधायची. माझं स्वतःच घरगुती अशी लायब्ररी त्या ठिकाणी तयार होती. आणि मग इतका अभ्यास करायचो
समजा एक प्रकरण शिकवायचं, ते प्रकरण मी वेगवेगळ्या 3 पुस्तकाच्या आधारे शिकवायचं. पण ते प्रकरण इतकं प्रभावी व्हायचं का ती मुलं सांगतात, विद्यार्थी मी नाही सांगत. ते करत असताना बाहेरून BA झालो फर्स्ट क्लास इतिहास विषय, बाहेरून MA झालो फर्स्ट क्लास, बोर्डाच्या अभ्यास मंडळावर निवड झाली. संपूर्ण राज्याच्या पाठ्यपुस्तक मंडळात इतिहासाच्या पुस्तकात माझं त्यावेळेला नाव होतं, अभ्यास मंडळ सदस्य. असा प्रयत्न मी केला. राज्यामध्ये इतिहासाचा एक शिक्षक म्हणून त्या काळात मला ओळखलं जायचं, मार्गदर्शक म्हणून. हे केलं, प्रयत्न केले. त्या शाळेतला पहिला ग्रॅज्युएट शिक्षक, माझ्या अगोदरचे ते होते ते STC, CPED, पुढे हिंदी सनद असे शिक्षक होते. पण मी पहिला ग्रॅज्युएट असल्यामुळे 4-5 वर्षातच सुपरवायझर, 11 वर्ग झाले, वर्गही वाढ, प्रगती होत गेली त्या शाळेची. शाळा गावभर भरायची, अख्ख्या गावभर शाळा भरायची. बळराम दादा गीतचा वाडा, त्याच्यानंतर हनुमान मंदिर, अनेक मंदिरांमध्ये गावभर शाळा भरायची. पानसरे इमारत, बऱ्याच ठिकाणी. मग मी जागा मिळवली. त्या गावच्या सरपंच होत्या लक्ष्मीबाई गीत, त्यांच्या जवळच मी राहायचो वाण्यांच्या घरात. आणि विनंती करून मी मोठ्या प्रयत्नानं त्या ठिकाणी जागेचा हे मिळवलं, ठराव मिळवला. त्यांनी तो मला प्रामाणिकपणे दिला. तो ठराव मी गावात कुठे जाहीर केला नाही, डायरेक्ट आमच्या भावी जोशी सरांकडे. त्यांनी प्रयत्न केले. आज त्या विद्यालयाची 10 विघे जागा ही मिळवण्याचा मला आनंद मिळाला. त्याच्यानंतर पुढे भविष्यामध्ये इमारती बांधणं, हे काम करणं, शाळा, सर्व कामं रात्रंदिवस. शाळा आहे का शाळा? कारण मी काय समजलं, ती शाळा जर निघाली नसती 63 साली तर मी शिकलोच नसतो. सुपरवायझर या शब्दाचा मला अर्थ कळाला. म्हणून त्या शाळेचा पहिला ग्रॅज्युएट, पहिला सुपरवायझर. पुढे ज्युनियर कॉलेज सिस्टीम निघाली. ज्युनियर कॉलेज सिस्टीम मध्ये 11वीच्या ग्रामीण भागातलं पहिलं ज्युनियर कॉलेज आपलं पिंपरीचं, पहिलं ज्युनियर कॉलेज. जोशी सर मला विचारायचे, तुम्ही करा का रे ते काम? मी केलं, सुरुवात केली. ज्युनियर कॉलेजचा पहिला इन्चार्ज, योगायोगानं मला त्या ठिकाणी निकम म्हणून चांगले प्राध्यापक मिळाले. दोघांनी बराच काळपर्यंत आम्ही ज्युनियर कॉलेजचं काम, ज्युनियर कॉलेजचं काम करत असताना आमची इंग्लिशचा मोठा प्रश्न राहिला. इंग्लिश मध्ये विद्यार्थी नापास. गुंजाळ नावाचा एक चांगला शिक्षक मिळाला, प्राध्यापक मिळाला. आणि त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी, जिल्ह्यात तर काय, राज्यात आमचं नाव त्या ठिकाणी राज्यात होत. त्या ठिकाणी आमचे दरवर्षी 30-35 विद्यार्थी कमीत कमी 12वीला 70च्या पुढे मार्क मिळवायचे. त्याच्यामुळे 30-35 शिक्षकच व्हायचे. बरं, डीएडला निवडला का तो शिक्षक झाला. असे डीएड झालेले, शिक्षक झालेले अनेक विद्यार्थी त्या शाळेतून तयार करण्याचं परमेश्वरानं आम्हाला संधी दिली. आणि त्याच्यासाठी म्हणजे आम्ही प्रयत्न करत राहिलो. संस्थेने आम्हाला खूप सहकार्य केलं. त्याच्यानंतर पुढे माझी प्रमोशनवर बदली झाली. नाशिक रोडच्या KJ मेहता प्रिन्सिपल. 5 वर्ष तिथं राहिल्यानंतर पुन्हा बारागाव पिंपरीला यावं लागलं. कारण लोकांचं आणि शाळेचं वातावरण त्या ठिकाणी खराब झालं होतं. लोकांचं वातावरण बदलवण्यासाठी मला संस्थेनं पुन्हा पिंपरीच्या हायस्कूलला, कॉलेजला प्राचार्य म्हणून पाठवलं. आणि तिथं मी जे होईल ते चांगली कामं करण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी हे काम करत असताना या शाळेची जेवढी होईल तेवढी प्रगती, रात्रंदिवस इमारतीसाठी, याच्यासाठी रात्रीच्या अभ्यासिका घ्यायला प्रयत्न केले. जादा तास घ्यायला लावायचो. शिक्षक कदाचित माझ्या त्यावेळेस नाराज व्हायचे, पण मी जादा तास घेणार, रात्रीची अभ्यासिका घेणार. शाळेसाठी जे जे चांगलं राहील ते करायचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला. शाळेला विहीर तयार केली, सुंदर सुंदर अशी त्या ठिकाणी झाडं लावली, चांगलं वातावरण. कॉलेजची निर्मिती केली. सिनियर कॉलेजला परवानगी मिळाली आणि मी त्या काळात त्याच वर्षी सेवानिवृत्त झालो. अशा प्रकारे मी शैक्षणिक कार्य केलं. हे केवळ माझ्या उपकाराची, शाळेच्या संस्थेच्या उपकाराची फेड म्हणून केलं. शाळा ही माझी दुसरी आई होती. ती शिकलो नसतो तर याच्यातला एकही शब्द मलाच कळाले नसते. काय सुपरवायझर असतं, काय प्राचार्य असतं, हे मला याच्यातले काही अर्थ कळाले. पण ती शाळा निघाली.
म्हणून मी त्या शाळेची अहोरात्र सेवा करण्याचा प्रयत्न केला. जे होईल ते असेल, पाऊस असो, पाणी असो, उन्हाळा असो, रात्र असो, शाळेसाठी जे चांगलं करता येईल ते केलं. आणि हीच माझ्या जीवनाची खऱ्या अर्थाने मी चांगली स्थिती समजतो. त्यामुळे माझं जीवनही चांगलं गेलं. आजही मी कुठल्या चांगल्या अवस्थेमध्ये कुठलीच परमेश्वर माझ्या पुढे अडचण निर्माण करेल, ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, किंवा माझ्या मुलाबाळांची असेल, नातांची असेल, नातेवाईक सर्व कामं माझी व्यवस्थित चालू आहे. आजही मी हिंडणं फिरणं, चार माणसांमध्ये जाऊन बसणं, बोलणं, उठणं, ही कामं अजूनही अत्यंत मोकळ्या मनाने, आनंदामध्ये त्या ठिकाणी करत असतो. आणि हेच माझ्या जीवनाचं खरं मी सार समजतो. आजही मी समाधानी, कुठल्याच प्रकारचा आज परमेश्वरानं मला त्रास दिलेला नाही, आजार नाही, काही एखादी गोळे कंटिन्यू खात राहील किंवा काही दमा असेल, काही होत, फिरत राहतो. आजही मी दिवसाला कमीत कमी 9 ते 10 किलोमीटर चालण्याचा प्रयत्न, फार धरणावर फिरायला जातो, सरदवाडी धरणाकडे. तर हेच माझ्या जीवनाचं, बाकीचं मी मानत नाही. आणि माझं तत्व असं आहे का मृत्यू अटळ आहे, हा प्रवास संपणार, परंतु जोपर्यंत आपण तिथं जाणार आहे तो प्रवासाची बाकीची कामं, प्रेक्षणीय कामं जी असतील ते आपण केली पाहिजे, निसर्ग पाहिला पाहिजे, समाजात राहिलं पाहिजे. आणि हे जीवन मी त्या ठिकाणी जगण्याचा प्रयत्न करतो. एवढंच माझ्या दृष्टीनं मला सांगणं योग्य वाटतं. नाही, या जीवन प्रवासामध्ये सर तुम्ही अनेक विद्यार्थी असे घडवले की जे शक्यही नव्हतं. हो. कारण त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष त्यावेळेला तुमची छेडीवादी छमछम खूप प्रसिद्ध होती आणि त्या छेडीच्या जोरावर तुम्ही अनेक विद्यार्थी घडवले. काय सांगशाल सर? माझं एक तत्व होत, गुरं आणि पोरं यांना काठी दाखवून. गुरं समजा आपण घेऊन चाललो रानामध्ये, गाई आहे, शेळ्या आहे, त्याच्यात दुसऱ्याच्या मालात गेलं तर आपण जाऊन देऊ, त्यांना काठी दाखवू. मुलं आहे, लहान बाळक, ते काय चुकतील आणि काय दुष्कृत्य करतील हे काय त्यांना माहित नाही ना. त्यांना सावरण्याचं काम करायचं काम कोणाचं? शिक्षकाचं आहे. शिक्षक कशासाठी? आणि शिक्षकानं ते केलंच पाहिजे. जो शिक्षा करतो तो शिक्षक, अशी माझी व्याख्या होती. आणि ती शिक्षा केल्यामुळं माझे विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये ते येऊन सांगतात, तुमच्यामुळं मंत्रालयात कामाला आहे, तुमच्यामुळं मी शिक्षक झालो, तुमच्यामुळं मी प्राध्यापक झालो. मी त्यांना म्हणतो, तुम्हाला काय ऑर्डर काढली होती? तुमचा अधिकार नाही, नाही तुमचा थाट. जिथं 50-60 मार्क पडत नव्हते तिथं 70-72 पडतात, पडले. आणि म्हणून मी तिथं निवड. शिक्षक इतके झाले का गाव सुनले. आपल्या तालुक्यात जवळजवळ 2-2, 3-3, 2-2, 3 दरवर्षी 35 शिक्षक तयार करायची जोक नाही ना. आणि ते बाकीच्या खात्यात भरपूर आहे. बाकीचं तर खातं इतकं आहे का पार, तुम्ही हरिद्वारला चला, त्र्यंबकेश्वरला चला, पण तिथं मोठमोठे साधू संन्यासी 9-10 जण कीर्तनकार आहे, प्रसिद्ध कीर्तनकार आहे. केवढा अभिमान. कामं ते करतात पण अभिमान मला आहे. कारण आपण केलेल्या कामाला चांगलं देवानं प्रायश्चित्त दिलं, चांगलं श्रेय दिलं, हा मला. विद्यार्थी ही संपत्ती आहे. मी सांगत नाही का माझा एक बिघाभर ऊस आहे का माझे 5 पोते गहू झाले, हे नाही सांगत. ही संपत्ती नाहीच. आणि विद्यार्थी बिचारे माझे थोडे कवेना, अंशात्मक कवेना ऋण फेडण्यासाठी घरी आल्याशिवाय राहत, सणासुदीला येतात. गुळवतचे, निमगावचे काही विद्यार्थी मुंबई सारख्या शहरामध्ये फार आहेत. ते गुळवतला गावाकडे जर चालले ना, हे चला रे साऱ्या, चला रे, भेटायला तर घरी. म्हणून हाय मला मोठा आनंद, हाय मला मोठा आनंद आहे का आपण केलेल्या कामाचं प्रायश्चित्त आपल्याला चांगलं त्या ठिकाणी मिळतंय. समाधानी, ऑल समाधान. जे कुठं लॉस आहे नाही, कुठं फार मोठं काही आपल्याला हे मिळत नाही, पण हे जे समाधान आहे हे समाधान फक्त शिक्षकाला माहिती आहे. भाग्यवान मी शिक्षक आहे. मी भाग्यवान शिक्षक हो, अमर शिक्षक आहे. मेलं तरी लोक म्हणतील सर होते रे आपले शिक्षक. आणि शिक्षकी पेशाला मरण नाही, अमर आहे. म्हणून शिक्षक झालो हे माझं भाग्य. मला त्याच्यातही खूप मोठा आनंद वाटला. त्या काळात ठरवलं असतं एखादा कलेक्टर झालो असतो, पण आज कुठं असतो त्याचं मला सांगतो. परंतु माझ्या विद्यार्थ्यांमुळं मी आज चांगल्या ठिकाणी स्थायिक झालेलो आहे.
बिचाऱ्यांना बिचारे माझ्याकडे येऊन भेटतात. दुरून जरी मला एखाद्या गर्दीत पाहिलं पण तिथं बाजार असेल, कुठं एखादं पार अंत्यविधीच्या ठिकाणी असेल तरी ते जवळ आहे, पाया करतात, हात करतात. एवढं भाग्य. म्हणून मी स्वतःला भाग्यवंत मी शिक्षक असं समजतो. खूप छान सर. तुम्ही तुमच्या जीवनाचं विविध अंग तुम्ही या ठिकाणी थोडक्यात सांगितलं. खूप काही बोलण्यासारखे सर, पण आजच्या दिवशी एवढंच सरांचा जे काही प्रासादिक वचन आपल्याला मिळाले, नक्कीच सर्व विद्यार्थी हे ऐकतील आणि खुश होतील. सर, आम्हाला मुलाखत दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.